आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आपण सर्व धर्म समभाव एक शिकवून दिली आहे. आपल्या कवठा ग्रामपंचायतला काय सांगा? निश्चितच कवठा मसाला हे नुसतं गाव नसून हा पूर्ण भारत देश आहे. या माझ्या गावात प्रत्येक पंथाचे, प्रत्येक जाती धर्माचे लोक वास्तव्याला असल्यामुळे सर्वांची मर्जी राखणं एक सरपंचाचं प्रामाणिकपणाचं कर्तव्य असते. आणि ते कर्तव्य मी माझे सन्मान्य सदस्य, माझ्या गावातले नागरिक, आमचे बचत गट, शाळेच्या शिक्षिका किंवा अंगणवाडी सेविका या सर्वांच्या मदतीनं हा एक म्हणजे एकोप्याचा कार्यक्रम करायचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच कवठा ग्रामपंचायत करत असते. वर्षापासून आपण ग्रामपंचायत सरपंच आहात आणि कवठाची काय ओळख झालेली आहे काय सांगा? नक्कीच याच्या अगोदरही जे लोक होते प्रस्तावित, त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं तशा प्रकारे त्यांनी काम केलं नाही. शेवटी लोकांनी एक आपण वारंवार होर्डिंग करतो पण आपलं बेनिफिट काही होऊन नाही राहिला आहे. एका देखे देखते त्या सेक्टरमध्ये सर्व बॉडी एक मतानं गावातल्या लोकांची आता कवठा जर म्हटलं तर कवठा गावामध्ये आता कामं शिल्लक राहिलेली नाही. तिथे पूर्ण कामं जवळपास संपलेली आहे. आता एक मसाला गाव आहे आमचा रेवणी. त्याच्यानंतर गोविंदगड म्हणून एक आमचं वार्ड क्रमांक 1 आहे. तिथं नाल्याची वगैरे खूप आता गरज आहे. आणि आता पूर्ण फोकस आमचा वार्ड नंबर 3 आणि वार्ड नंबर 1 म्हणजे गोविंदगड या दोनच भागात राहणार आहे. बाकी तर सगळीकडे व्यवस्था जवळपास संपत आलेली आहे.